म्हणाले की लोकशाहीचं या देशात स्वागत आहे, लोकशाहीमध्ये सख्या भावाला सुद्धा सख्या भावाच्या विरोधात उभं राहता आलं पाहिजे, पण निवडणूक संपलेल्या दुसऱ्या दिवशी तुम्हाला एका ताटात जेवता आलं पाहिजे, तर लोकशाही तुम्हाला समजलेली लोकशाही तुम्हाला समजलेली आहे. नाहीतर गेल्या निवडणुकीत माझ्या विरोधात उभा राहिला आणि भावाचा जीव घेणाऱ्याला लोकशाही कळली का? तुम्ही मला सांगा. मी पुण्यासारख्या शहरामध्ये राहतो. खरं सांगतो, मी चळवळीतला माणूस खोटं बोलणारा नाही. एकदम व्हीआयपी शिवाजीनगर सारख्या एरियात मी राहतो. अहो, नगरपालिकेच्या निवडणुकीचा रेट 10,000 रुपये होता. तुम्हाला काही नवीन नाहीये. हा, तुम्हाला माहित आहे, रेट सांगायची गरज नाही. तुम्ही सांगा, हे पैसे घेणारे शिकलेले लोक आहेत की नाही? तुम्ही जर पैसे घेऊन लोक मतदान करत असतील, कोणी आता लोक काय म्हणतात, अरे जाणाऱ्याची लंगोटी मिळाली तेवढंच बक्कळ झालं. तुम्ही तात्पुरतं बघता. अरे हा देश, या देशाचे मालक आहे तुम्ही, हे तुम्ही विसरलेले आहे. तुम्ही 5 किलो धान्य 2,000 रुपयावर खुश आहे. अरे तुम्ही या देशाचे मालक आहे. जगाला तुम्ही वाटू शकता, ही ताकद संविधानानं तुम्हाला दिलेली आहे, पण तुमचे अधिकार तुम्ही विसरलेले आहे. तुझे आहे तुझं पाशी परी तू जागा चुकलाशी तुका. अरे मी मालक आहे हेच विसरलेला आहे. आणि तू कोण आहे असे सांगणारे बाबासाहेब फुले आणि शाहू छत्रपती शिवाजी महाराज होते. अरे लंगोट्याच्या हातात तलवार दिली, कुणब्याच्या हातात शस्त्र दिलं, कुंभाराला सेनापती केलं, वडाराला हेराचा प्रमुख केलं, रामोशाला आरबीआयचा प्रमुख बनवलं, स्त्रीच्या हातात तलवार दिली, शस्त्र दिलं. 18 पगड जाती, मुसलमान, ख्रिश्चन, बौद्ध, लिंगायत, तेली, तांबोळी, कुंभार, चांभार, वडार, फाशेबारती, मराठे, कुणबी, जे धर्माने हीन आणि लाचार ठरवले होते, अशा लोकांना धर्माचे कायदे नेस्तनाबूत करून हृदयाला धरणारा शिवाजी राजा या देशात झाला. त्याने लोकशाही या देशाला शिकवली. त्या राजाने लोकशाही शिकवली. आणि जेव्हा बाबासाहेबांनी संविधान लिहिलं तर आरोप झाले बाबासाहेबांवर, हे संविधान म्हणजे सगळे संविधान तयार करून केलेली गोधडी आहे. आणि संविधानामध्ये समता, स्वातंत्र्य, बंधुता ही जी मूल्य आहेत, ही मूल्य फ्रान्सच्या राज्यक्रांतीतून बाबासाहेबांनी घेतली. अरे बाबासाहेबांचं भाषण आहे, मी नाही सांगत काही तुम्हाला. हे आरोप झाले तेव्हा बाबासाहेब म्हणाले, हे लोक काय आरोप करतात मला माहिती नाही, परंतु मी छाती ठोकपणे सांगतो की माझ्या संविधानामध्ये समता, स्वातंत्र्य, बंधुता ही मूल्य आलेली आहेत. ही फ्रान्स किंवा कुठल्या राज्यक्रांतीतून मी घेतली नाहीत. ही बुद्ध आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यव्यवस्थेतून आलेली आहेत.